काय हो एवढा काय विचार करताय? ओ हम्म. काय कुठे काय विचार करताय? अरे अरे बातमी आली आहे पेपर मध्ये. हं. प्रियसीसाठी नवऱ्याने केला बायकोचा खून. चला खून केला रे डायरेक्ट बायकोचा. काय प्लॅनिंग केलं असेल रे? म्हणजे बायकोला मारायचं असं जमवलं कसं असेल? काय ए असं का बघते? काय आलं? जमवायचंय? काय काय तुम्हाला माझा खून करायचा आहे. अरे काय रमा वेडी आहेस का? काहीतरी बोलते. तुम्हाला मला मारायचंय. अरे वेडी आहेस का? शक्य आहे का ते? म्हणजे शक्य असतं तर मारलं असतं ना. नाही, शक्य आहे का ते? म्हणजे शक्य असतं तर पटकन कधीच मारून टाकलं असतं अशा अर्थाने तुम्ही बोलताय. अरे रमा तसं नव्हतं म्हणायचं, मला इतकंच म्हणायचं होतं. गुदगुल्या होत आहेत ना. हा नाही अरे जस्ट एक बोलताना हसतो ते हसलो. प्लॅनिंग सुरू आहे. हा? म्हणजे प्लॅनिंग सुरू आहे. अरे नाही रमा. हो. अरे काय वेडी आहेस का? मला मारण्याचं प्लॅनिंग सुरू आहे. अरे तुला मारायला का लागेल प्लॅनिंग? वेडी. नाही ऐक ऐक ऐक. नाही 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 म्हणजे मला मारायला प्लॅनिंगची पण गरज नाहीये. अरे वाक्य चुकलं मी ऐक ना, असं प्रेशराईज करतेस तर वाक्य चुकतं. मला एवढंच म्हणायचं होतं की तुला काय प्लॅनिंग करून मारायचं नाही. सॉरी नाही. म्हणजे मला वाटलं होतं तुम्ही साधे आहात. तुम्ही पक्के धुंडी मुंडी पाताळ आहात. ए म्हणजे ही काय म्हणे धुंडी मुंडी पाताळ म्हणजे? तुम्हाला कळलं ना मी काय बोलतेय? खाली मग बास नाही मला नका शिकवू. तर रमा शांत बस. उगाच काहीतरी बोलू नकोस. नाही. उगाच कोण आहे? पाराचा कावळा करते. कोण आहे? कोण आहे? कोणासाठी मारायचंय मला? काय नाही. कोण आहे ती अप्सरा सांगा. ओ ती हा ती म्हणजे असणार. ती सेकंड फ्लोअर वर जिम इन्स्ट्रक्टर आली आहे ना नवीन. सगळं असं लाल घातलं की सगळं लाल घालते. म्हणजे बूट पण लाल, ते हे पण लाल, हे पण लाल, हे पण लाल. आणि मग ब्लू घातलं की सगळं ब्लू असं करते. तू का ती बिविंग मधली सिंगिंग टीचर? सिंगिंग मध्ये टीचर आलेले. नाही आता आलं लक्षात. ती ग्राउंड फ्लोअरवर नवीन क्लिनिक उघडलंय. ती डॉक्टर ती छान आहे एकदम. ती मोठे मोठे झुमके घालते, पंजाबी ड्रेस घालते, सुंदर दिसते. तीच ना. साला एवढे ऑप्शन आहेत सोसायटीत. आणि सगळे ग्रुपचे ऍडमिन आहेत. माणसं तीच ठेवलीत जुनी. नव्या लोकांना अजून ऍड नाही करत आहेत. लाज पण नाही वाटत तुम्हाला? नाही. तुम्ही बायको समोर ऑप्शन्स एक्सप्लोर अरे करताय. नाही. अरे रमा इथे शांत बस. मी चुकून रमा इकडे इथे म्हणजे इथे. आहे. नाही इथे बस. शांत बस इथे. लांब राहा तुम्ही. ऐक मी चुकून बोललो. हे मला काय गरज पडलीये? मी असतो का तरी घरी? हा ऑफिस मध्ये माझा सगळा वेळ जातो. कामात इतका व्यस्त असतो. तिथनं मला वेळ मिळेल तर मी हे सगळं. ऑफिस मधली आहे. हा? ऑफिस मधली आहे ना? कोण ऑफिस मधली? खरं सांगा. ओ अरे हे काय मध्ये? ते आलं लक्षात माझ्या. आजकाल तुमचे एक्स्ट्रा आवर्स खूप वाढलेत. खूप काम असतं आजकाल तुम्हाला. म्हणजे ती ऑफिस मधली मुलगी नाही रमा ऐक. अरे नाही कोणी ऑफिस ऑफिस मधली आहे म्हणजे. नाही रमा. नाही ठीक आहे मी एक्सेप्ट करते. काय? एवढं सगळं सांगितलं ना. आता हे पण सांगा मला कसं मारणार आहात? सांगा. अरे मी मारणारच सांगून टाका मला कसं मारणार आहात. कारण कसं आहे ना, पाईपलाईनचा गॅस आहे आता. त्यामुळे स्टोव्हचा स्फोट पण नाही होऊ शकत. ए लेक चालली सासरला. काय कशाला मारेन मी तुला भडका भिडका करून? बावळट आहेस हा? म्हणजे तुला मारायचं म्हणून मी माझं 10 लाखाचं इंटिरियर खराब करू? साधं सोपं बघीन काहीतरी. उंचावरनं ढकलेन. हे कश अरे वा म्हणजे बायकोच्या मरणापेक्षा तुम्हाला या 10 लाखाच्या इंटेरियरची चुकून बोललो मी रमा. नाही ठीक आहे. सोपं बरोबर आहे. नाही गच्चीवर नेणं सोप. तुम्ही काय करणार माहितीये का? गच्चीवर मला नेणार. कारण सोपं आहे ना लोकांना सांगायला की ही विचार करत अशी उभी होती, हिचा तोल गेला आणि ही पडली. पण खरं तुम्ही काय करणार आहात ना त्याचा अंदाज आलाय मला. काय तुम्ही मला सांगणार पायवर कर पैंजण घालायचे. असं मी केल्यावर तुम्ही मला खाली ढकलणार आणि मी मरून जाणार. अख्खा बाजीगरचा प्लॉट आहे. तुझं काहीच नाहीये. अख्खा बाजीगरचा प्लॉट आहे हा. माझा नवरा मारणार आहे. मग नाही मारणार रमा. मी का तुला ढकलेन? मला कळत नाही काय विष पेरलंयस तू डोक्यात स्वतःच्या? मला सांग. अच्छा विष. हा? चोर सांगे पण चांदण न सांगे. ए तुझ्या बापाला सांग म्हणतो.
चोराच्या मनात चांदणं एवढं सोपं आहे विषय बदलू नका. ते- तुम्ही विष माझ्या जेवणात विष घालून मारणार माझा नवरा मला. अरे रमा मी तुला काही मारत बिरत नाही. ऐक ऐक अरे घाबरतेस काय? बघ तुझ्या समोर तुझा नवरा उभा आहे. नवरा. माझ्या समोर माझा नवरा नाही उभा. मग कोण उभा आहे? माझ्या समोर एक थंड डोक्याने बायकोला मारणारा खुणी उभा आहे. त्या रद्दीवाल्याकडच्या त्या बथड मर्डर मिस्ट्रीज वाचणं बंद कर. तुम्हाला कसं माहिती? खुणी म्हणालीस. खुणी. खुनीला खुणी. तुम्हाला कसं माहिती त्याच्याकडे मर्डर मिस्ट्रीची पुस्तकं असतात? अरे जगाला माहितीये. नाही, नाही. वाचता- चावाल तर चावाल ही म्हण सगळीकडे नाही वापरू शकत तुम्ही. रमा रमा नाही नाही. मी खूप अहिंसक माणूस नाही तर आत्ता मारला असता मी तुला. चावाल तर चावाल अशी म्हणे. वाचाल तर एकच शब्द दोनदा रे म्हणे तरी कशी काय चुकतेस तू? चावाल. हा नाही बरोबर. आयुष्य गेलं ना चावण्यात. हे दिसलं खा ते दिसलं खा. चावण्यात चावण्यात सगळं चावाल तर चावाल केलेलं आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीची प्रॉब्लेम आहे या माणसाला. नाही. नाही मारून टाका मला. मारायचंय ना नाही, मला मारायचं. मारा. कसं मारू असं मग? मला नाही माहिती मला मारून टाका. अरे मला मारायचंच नाही मारायचंय ना तुम्हाला. ए ए काय? माणसं बोलवली आहेत ना मला मारायला. अरे नाही रमा थांब जरा. उगाच पॅनिक होते. कोण आलंय बघू दे. शांत राहा. काय रे? दादा हा त्या बनीने तुला दोरखंड द्यायला सांगितलं. हा थँक्यू. हा वहिनी हा चल चल. हं. दोरखंड काय? दोरखंड कशाला हवाय? हा दोरखंड कशाला हवाय तुम्हाला? मी शपथ सांगतो मी वाक्य नाही घेतलं ना खरंच मरशील. स्वतःच्या हाताने मरशील. मी मला बोलायला नको लावू उगाच. दोरखंड तुला मारायला आणलाय मी बावळट. हो. नाही रमा. अरे दहीहंडी आली आहे की नाही आता? आपल्या गॅलरीतून आपण बांधतो की नाही दोरखंड? दहीहंडी फोडायच्या मुलांना मला म्हणाले दादा तुमच्या बाल्कनीमध्ये दोरखंड बांधा आपल्याला पुढे दहीहंडी बांधायची म्हणून आणलाय. हा काय? कळलं कळलं. मी तुमच्या दिमागचा दही करते ना म्हणून तुम्हाला आधी ही हंडी फोडायची आहे आणि मग दही हंडी बांधायची आहे. म्हणजे कसं तुम्ही मोकळे खाली जाऊन नाचायला. होली. बावळट आहेस. मूर्ख बावळट आहेस. स्वतः आत्ता म्हणताना काय म्हणालीस? दहीहंडी फोडाल आणि खाली जाऊन कशाला बोंबलायला मी होली हे म्हणीन. दहीहंडी आहे तर दहीहंडी आहे म्हणीन ना. मूर्ख. आणि मूर्ख वाटलो का तुला मी तुझ्यासारखा? चार चौघात मारणार आहे मी तुला. इथे घरात लटकवून मारणार आहे म्हणजे पोलीसवाले आले की पहिला संशय नवऱ्यावर. हा याने मारलं. बावळट. अब कैसे आया उंटो के नीचे पहाड़ का? बोलू नका तू. हे नाही बोलायचं तू. उंटो की नीचे को पहाड का हे नाही बोलायचं. तुम्ही आताच सांगतो. साधी म्हणे अब आया ऊंट पहाड के नीचे. कळलं? मूर्ख. काहीतरी आपलं हे करा. मुळात तू म्हणी वापरू नकोस. किंवा मला खरं खरं सांग जेव्हा शाळेत म्हणी शिकवत होते तेव्हा तू नेमकी बाहेर कोंबडी होतीस का? नाही की नाही? ती कोंबडी काय हे आज? नाही. मी कोंबडीच आहे हो. रमा नाही ती पण सोन्याची अंडी न देणारी कोंबडी असेल ना मी. काय तोंड केलंय आज हे मला कळत नाही नाहीये. करा करा. तुम्हाला मला मारायचंय मारा. वाटेल ते करा. रमा 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 काय मी करते? आता रमा घाबरवू नकोस ना. मी आता मला हवं ते करणार आहे. रमा काय रमा कोणाला फोन लावतेस? मंगूला. कोण मंगू? मंगेश. हा वा मस्त कळला मला. अरे कोण मंगेश कोणतेही सांग. 12वीच्या परीक्षेच्या रोज सकाळी मला क्लासरूम मध्ये येऊन प्रपोज करायचा. म्हणून तू 3 वेळा 12वी नापास झालीयस. दगडावर काळीच ठेवून त्याला नाही म्हंटल होतं मी. मर बोल काय बोलायचं चल. इतकी वर्षानं तुमच्यामुळे त्याला फोन नाही केला. आज रमा रमा आज ऐक केला रमा तुम्ही. असलं काहीतरी करू नको. नाही रमा नाही नाही गेला तुम्ही. रमा रमा ऐक ना. रमा रमा हॅलो मंगू. हो ठीक आहे. बारावी नंतर तू इतक्या वर्षांनी फोन केलायस ना. हॅलो मंगू. हा ठीक आहे. हे काय कॉन्व्हर्सेशन आहे मला सांग. काय असं काय बोलला मंगू? त्याच्या बायकोने त्याला दूध आणायला बाहेर पाठवलंय. दूध आणून झालं की फोन करतो म्हणाला. काय बावळट आहेस तू रमा. त्या माणसाला त्याच्या बायकोने दूध आणायला पाठवलंय त्याला ते जास्त महत्वाचं वाटतंय तुझ्यापेक्षा. नाही
मी तेव्हाच हो म्हणाले असते ना तर ते दूध आज माझ्या घरी आलं असतं. चला मंगूचं नशीब वाईट आहे रे. लग्न कुणाशीही करू दे, आणायचं दूधच आहे त्याला. ते बाबा वाचलाच रे तू, या घरात नाही आला. नाही नाही ठीक आहे बस. तुम्हाला मला मारायचंय ना? मला नाही मारायचं. नाही मारा ना. अरे पण मारा. ए रमा, मी नाही घाबरणार आता. अरे मी घाबरतोय ना पण आता. नाही घाबरणार मी. कर आहे तर डर मर तर. निघ चल निघ चल निघ चल निघ. बावळ्यात कर नाही त्याला डर कशाला, अशी म्हणे की मला नाही ती. नका सांगू, विषय नका बदलू. मी बदलतच मी घाबरत नाहीये आता. मी आनंदाने मृत्यूला सामोरी जाणार आहे. म्हणजे कारण कसं असतं माहितीये का तुम्हाला? काय? मरणाला पाठ फिरवून पळून जाण्यात काही गंमत नाहीये, त्याला आनंदाने सामोरं जाण्यात गंमत आहे. म्हणजे मरणाचा सोहळा होऊ शकतो. म्हणजे नेमकं काय काय पैलवान होणार आहेस काय म्हणजे? मी मरणाला आनंदाने मिठी मारायला तयार आहे. ए बाई नको, मला सवय आहे तुझ्या मिठीची, तरी अजून गुदमरायला होतं. मरणाचं काय होईल नको. मस्करी करत. माझी मस्करी करा तुम्ही. मी मरते तरी माझी मस्करी करा. रमा ऐक ना रमा. नाही ठीक आहे, रमा. मी तयार आहे. हे म्हणजे मी तयार आहे. मी तयार आहे मरायला. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा. रमा पण मी काही. माझी शेवटची इच्छा पूर्ण अरे करा ना. रमा जेल मध्ये पण करता तो. माझी शेवटची इच्छा पूर्ण करा ना. सर द्या ना एक सुवर्ण क्षणांचे मानकरी, संपव ना अशा प्रकारे. नको मला. अरे मग काय मेल्यावर सुवर्ण क्षण घेऊन काय करू मी? रमा मी ना. माझी शेवटची इच्छा अरे काय पाहिजे तुला, बोल. उगाच रडारड करतेस. शॉपिंगला 10,000 रुपये द्या. शेवटची इच्छा आहे माझी. शॉपिंगला 10,000 ही तुझी शेवटची इच्छा आहे? भरला संसार नशिबी नव्हता, भरल्या पिशव्या घेऊन मेले एवढं तरी म्हणू द्या बरं प्लीज. ए तू हे पहिले शेवटची इच्छा पूर्ण अरे यार, एक माझं. ए रमा ए रडारड बंद कर. इकडे ये, रडारड बंद कर. हे बघ, हे माझं क्रेडिट कार्ड घे आणि काय शॉपिंग करायची ती कर, पण रडारड बंद कर. पिन लागला तर मला सांग. माहितीये मला. 5324 पर्स कुठे गेली? ऐका, मी तयार होऊन 2-10 तासात परत येते शॉपिंग करून. 2-10 तासात? तोपर्यंत माझ्या मरणाचं प्लॅनिंग करून ठेवा. पावडर नाही ना फुटली? नाही इथे नेहमी असे स्माइल लाईन्स म्हणतात त्याला, ते येतं नाही ना? नाही. ठीक आहे चला. अहो मला शॉपिंगला 10,000 द्या, संपलंच की, तेवढं होतं. काय चला आयुष्यात माझ्या 15 मिनिटं होती. प्रसाद सर, हा तुम्हाला सांगतो. चाल तुम्हाला काय सांगायचं, चला. वा 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 पीपी, तुझ्या आयुष्यातली ही 15 मिनिटं आम्हाला खूपच आवडली. शेवटचं वाक्य तर खूपच खास होतं. बघूया याच्यावर ओकांचं काय म्हणणं आहे. नाही, मलाही शेवटचं वाक्य खूप आवडलं. मला असं वाटतं थोड्याफार फरकाने सगळ्याच घरात हास्य जत्रा बघतात. थोड्याफार फरकाने सगळ्याच बायकांना हे स्किट आवडेल. चांगला होता विषय. थोडक्यावरनं गैरसमज होतात आणि त्यानंतर 15 मिनिटं काय 15 तास 15 दिवसही वाया जाऊ शकतात. तुझं अजून झालं नाही लग्न, त्यामुळे तुला माहीत नाही. पण कितीही काळ, एका चुकीने कितीही काळ वाया जाऊ शकतो. परफॉर्मन्स छान होता खूप. दोघं जण असले की जबाबदारी वाढते आणि ती वाढण्याकरता दोघंही आर्टिस्ट ताकदीचे लागतात, जसे तुम्ही आहात. मजा आली. सई, ईशा, तू ज्या कॉन्फिडन्सने सगळ्या म्हणी उलट्या सुलट्या म्हणत होतीस ते बघणं खूप एंटरटेनिंग होतं. मस्त होतं दोघांचंही बेअरिंग. सुपर्ब. काही गोष्टी मला पशाजींनी सांगितलेल्या पटल्या आहेत. त्यातली एक म्हणजे, मी मुलगी असून हे बोलतेय की एका चुकीवर कितीही काळ जाऊ शकतो. हे अगदी खरं आहे. मस्त मजा आली. वा वा वा, लय भारी परफॉर्मन्स. थँक्यू.
मंडळी, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आणि प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे कोण असतं, कोण नसतं, हे आता आपल्याला कळणार आहे पुढील प्रहसनातून. जे दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची अतरंगी टीम. प्रेक्षक हो लक्ष द्या इकडे. आजचे आपले प्रमुख पाहुणे हास्य सम्राट समीर चौगुले यांचं इथे आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. ओ, सर सर पडद्यातून कुठे येत आहे? इकडे इकडे पायरे आहेत बघा, तिकडे या. स्वागत आहे सर, स्वागत आहे तुमचं. स्वागत आहे, स्वागत कसे आहात सर तुम्ही? यायला काही त्रास वगैरे नाही ना झाला सर? नाही नाही बोलवलं नाही, सहज असं केलं मी. येस येस सर त्रास नाही ना झाला? नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. वा, छान तयारी केली आहे तुम्ही. हो ना. वा वा. सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता लघु उद्योग पुरस्कृत MHJ भूषण पुरस्कार 2023. Yes. हे योग्य वाटतंय तुम्हाला? अय्या सॉरी. अय्या चुकलंय हा, का? हा. हो चुकलं. आणि हे हास्य चौगुले समीर सम्राट, हे नाव लिहिलंय का जोड्या लावा असा प्रश्न विचारलाय आपण. हास्याचं इथे चौगुलेचं असं असं काही. हो ना. ते काय झालं ना, घाई घाई गोंधळ झालाय. तुम्ही पुढच्या वेळेला याल ना तेव्हा असं नाही होणार. तुम्हाला अजून वाटतंय मी पुढच्या वर्षी येईन? हरकत नाही, हरकत नाही. फक्त मला लवकर जायचंय, तुम्हाला माहिती आहे ना, हो सर. कारण मूळ इव्हेंट हा नाहीये माझा. मूळ इव्हेंट नागपूरला आहे. इथून एअरपोर्ट जवळ आहे म्हणून हा इव्हेंट मी घेतलेला आहे. मी फक्त 15 मिनिटं दिलेली आहेत. माझं एअरपोर्टला विमान आहे, त्यामुळे इथून 15 मिनिटात मला निघायचं आहे. 15च मिनिट मी सांगितलं होतं हो तुम्हाला. हो माझ्या लक्षात आहे. काळजी करू नका. अत्यंत छोटासा असा कार्यक्रम आहे. बरं. आपण पटकन आवरू. Yes, yes, yes. हे ते 3 परितोष पेंटर द्यायचे आपल्याला फक्त. पारितोषिक हो, परितोष पेंटर कशाला देतात? सॉरी. माझा इतका घोळ होता ना, हो, तर तुम्ही नाही. आलात मला भीतीच वाटते. Tension म्हणजे घेऊ 15 नका. मिनिटात संपत पारितोषिका द्यायची आहे 3. त्यातली 2 तुम्ही द्या. एक यात ना ते कोणीतरी दुसरं देईल. अच्छा, म्हणजे ते ऑलरेडी अरेंजमेंट केलेली ठरलेलं आहे. आहे. हरकत नाही, सुरू करूया. होईल. सुरू करूया ना सर? येस चालेल, येस. चालेल. चला टर्कन द्या, टर्कन. टर्कन नाही हो, कर्टन. अय्यो, sorry. टर्कन हा आवाज असतो ना. अय्यो, हो ते टर्कन म्हणजे कर्टन द्या ना. चला गोंधळ. शांत व्हा, रिलॅक्स हो रिलॅक्स. हो हो द्या. तर नमस्कार 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 मंडळी, मी रसिका रंगिली. तर प्रेक्षक हो, सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता लघु उद्योग पुरस्कृत MHJ भूषण पुरस्कार 2023 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. नाही नाही, तर बोलवलं नाही मंडळी- असं भाऊ, हे बघितलं की येतात, बोलवलं नाही ना. हा, तर मंडळी कोण आले आपल्याकडे? प्रश्न काय विचारताय? सांगा ना त्यांना. नाही तेच, कोण आलंय पहा आपल्याकडे. समीरजी चौगुले. वा, वा. तर समीरजी चौगुले आपल्या सगळ्यांनाच माहितीये की नाही, खूप मोठे कलाकार, खूप बिझी असतात ते. त्यांना आज सुद्धा नागपूरला जायचंय बरं का. नागपूरची त्यांची फ्लाईट आहे. इकॉनॉमी क्लासचं तिकीट काढलेलं हे आहे का त्यांनी. सांगता? हे नका सांगा. तर उद्याच बोला. हे म्हणजे त्यांना जायचंय, तरी सुद्धा वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत. तर आता सुरुवात करूयात. आपलं पहिलं शारी टॉपिक आहे. पारितोषिक नका घेऊ ना शब्द. सारी टॉपिक असं कसं? पारितोषिक ते गोंधळून गेले ना मी. ते पारितोषिक एक्सप्लेनेशन नका देऊ, ते पुढे लगेच सुरू करूया. हा, तर आपलं पहिलं आहे ते हे साहित्य वैभव पुरस्कार बरं का मंडळी. वा. साहित्य वैभव पुरस्कार, आणि आपण तो देणार आहोत. पहाटेचे 4 वाजले, चला चिंबोरी पकडायला जाऊ. या पुस्तकाचे लेखक श्याम बांगर यांना. मंडळी बरं का, श्याम बांगर यांना पहाटे 4 वाजता जाऊन चिंबोरे पकडायला आवडतं. तर त्याबद्दलचे अनुभव आणि वेगवेगळ्या त्यांच्यासोबतच्या गप्पा वगैरे या पुस्तकात आहेत. आपण वाचायचं हे पुस्तक. द्या द्या पुरस्कार द्या. आता ये. टाळ्या. या. धन्यवाद श्याम बांगर. आम्ही तुम्हाला आश्वासन देतो, आम्ही तुमचं पुस्तक नक्की वाचू श्याम बांगर. तर आपला पुढला पुरस्कार आहे मंडळी. तर तो पुरस्कार आपण देत नाही आहोत,
तो पुरस्कार समाजातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे असा दिलेला आहे. तर पुरस्काराचं नाव आहे हिचं काय करायचं. आणि हा पुरस्कार जातो गायिका मोनाल कडलक यांना. हिचं काय करायचं. खरं तर हा पुरस्कार तुम्हाला दोघांना विभागून द्यायला पाहिजे. ईशा तुमचं काय करायचं या थँक्यू सर थँक्यू. तर पाहिलं का मंडळी, अशा पद्धतीने आपण 2 पुरस्कार पटापट देऊन टाकलेले आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे समीर चौगुले मोठे कलाकार खूप बिझी असतात. त्यांना नागपूरला जायचंय, त्यांचं फ्लाईट आहे इकॉनॉमी क्लास. नका ना हे सांगू नका सांगू. ऐका नाही. 3 होते ना पुरस्कार. हो हो. मग तिसऱ्याचं काय झालं. तिसरा आहे सर. तर ते आमचे खजिनदार आहेत ना, त्यांना देणार तुम्हाला. नाही ना, पण मी आहे इथे अवेलेबल ना. मला वाटलं होतं की वेळ होईल पहिल्या 2 पुरस्कारांना, पण ही तर अगदी 30-40 सेकंदातच गेली. म्हणजे मला भेटलीच नाही ना ती परस्पर. त्यामुळे आता मी आहे, मी देऊ शकतो पुरस्कार. 5-1 मिनिटं थांबायला हरकत नाहीये मला. नाही सर, तुम्हाला उशीर होईल हे बघा. नाही उशीर होईल बरोबर आहे, पण तुमच्या खजिनदारांना जर प्रॉब्लेम नसेल तर मी पुरस्कार द्यायला तयार आहे. मानधन देणार आहात ना मला. म्हणजे काय सर, तयारी पाकिट इथे ठेवलंय. फक्त खजिनदारांना प्रॉब्लेम नसेल तर मी अजून 5 मिनिटं थांबायला तयार आहे. त्यांना काय प्रॉब्लेम असणार आहे सर. हरकत नाही, म्हणजे देतो मी, तुम्ही देतो. म्हणजे खरंच हरकत हे मंडळी आनंदाची बातमी बरं का. आपले हे जे पाहुणे आहेत, हे समीरजी चौगुले, ते अजून एक पुरस्कार देण्यासाठी थांबताय. तर पुढचा पुरस्कार आहे उद्योग वैभव पुरस्कार. आणि हा पुरस्कार आपण देतो स्वतःच्या स्कूटीवरून साड्यांची विक्री करून ज्या मॅडमनी स्वतःचं कापडाचं असं मोठं दुकान थाटलेलं आहे, अशा आपल्या दिग्गज उद्योजिका शिवालीताई अभिमानी यांना. ना सेल्फी सेल्फी काढूया. तिकडनं काढ ना तिकडनं काढा. ना काय काय करताय ना इथं या. काय करताय या इथे. पाहुणे पण दिसू दे पाहुणे. शिवालीताई अभिमानी. ना इकडे या साईड. बोर्ड पण दिसू दे. 2 मिनिटं. हा चला. आला जरा बघू बघू. माझे डोळे बंद झाले. ऐका मला जर ते नागपूरला एक एक अजून आहे. होय होय त्यांना पाहुणे नाही होते. आले आहे ना. शिवालीताई अभिमाने. अगं माझ्या तुमच्या पण अहो, नाही, नाही. कुठे पाडते. या एकदा जोरदार टाळ्या. शिवा. वा 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 वा. झोपले की काय ते. ना या इथं आहे. या या या. नमस्कार नमस्कार. शिवालीताई अभिमाने. अरे बाप. अरे नाही मला अरे बापरे, तुम्ही उद्योजिका आहात. खूप अभिमान वाटला की एवढ्या तरुण वयात तुम्ही उद्योजिका हा पुरस्कार मिळाला, उद्योजिका झालेला आहात. खरंच मला खूप आनंद झाला. एकटीमुळे नाही पॉसिबल झालं हा, असतं. सगळी फॅमिली होती ना म्हणून झालंय. फॅमिली आहे. हो, माझी फॅमिली आली आहे. हा, हा, yes. ना 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 ना. झोपताय तो हे. ना, ना. हो ना. हा. माझे ना 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 हो, हो. माझे हजबंड नमस्कार सासूबाई. सासूबाई. नमस्कार. नाही असू दे. बोलवा त्यांना मंचावर. बोलवा त्यांना. तुमचं बॉन्डिंग बघून ना मला खूप आनंद झालेला आहे. बोलवा त्यांना. त्यांच्या बरोबर पुरस्कार घ्या. काय बोलू दे. बोला 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 बोला. येस येस ऑफकोर्स. ना ना या. ते बोलवतायत या स्टेजवर या. तुम्ही पण या. सासूबाई या या. मी नाही ना ना या ना. अरे नाही बाबा तिचं आहे आपला काय नको अहो, सांगा ना नानांना बोलवतायत ते. ना चल ना आऊया. नाही रे आपलं काय ते तिची मेहनत आहे आपलं नको आई सांग तुम्ही सांगा अहो एवढं बोलते तर चला ना. नको का ते तिची मेहनत आपण नाना या ना प्लीज या ना. ऐका काय होतंय, एकतर या तरी किंवा अजिबात तरी येऊ नका. काय झालंय तिथल्या तिथे अडक. मला ना लास्ट अँड फायनल वॉर्निंग समीर चौक हे होईल. यायला जरा हा नाही आज का नाही. जरा पटापट या. नाना या ना पुरस्कार चला द्या. ना. ये तू घेऊन ये. तू आनंद आहे पण अगं बाळा तुझं आहे ते बाई माझं
या 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 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिमाने कुटुंबियांसाठी. खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे हा हा हो खरं तर प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे तिचं अख्खं कुटुंब असतं. आज हे अवॉर्ड हा जो पुरस्कार देतोय ते या ताईंसाठी नाही आहे, तो अख्ख्या कुटुंबासाठी आहे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या कुटुंबासाठी. ताई मी तुम्हाला पुरस्कार देतोय. काय द्यायचं काय पुरस्कार द्या ना. हो पुरस्कार घ्या. घ्या. जोरदार टाळ्या. घ्या घ्या एक मिनिट हा पुरस्कार मला दिला. थँक्यू माझ्या एकटीमुळे हे सगळं झालं नसतं, पण माझ्या पाठीशी माझी फॅमिली आहे म्हणून सगळं झालं. आणि हा पुरस्कार मला असं वाटतं की नानांनी स्वीकारावा. नाही मी कुठे अरे पुरीची मेहनत आहे, माझं काय ना मी नाही हो, नाही. घ्या आता नाना मी नाही गसून बाई असं काय. नाना घ्या. नाना ओ नाना झोपतात हो, त्यांना उठवा सारखं झोप. नाना नाना शिवाली ताईंचे नाना घेत आहेत पुरस्कार. टाळ्या. घ्या घ्या वा 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 एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. घ्या नानांना तुम्ही द्या. नाना जरा एकदा पुरस्कार पटकन घ्या म्हणजे कुर्सी की पेटी बांध केली. नाही मंडई कसं आहे आम्ही का घेऊ. हे सगळी मेहनत माझ्या सुनबाईची आहे. नाही. सुनबाईने केलं म्हणून मी हे नाही हो करतो. तिकडे आहे ना ते. मी नाही घेणार आहे सुनबाई. आपला हक्क नाही आहे इथं. मी नाही राहणार. अरे जाऊ नका ना हो. अहो कोणीतरी अरे गेले ना पुरस्कार जायचंय हो. तुम्हाला मी सांगितलं ना. अहो, ऐका ना जायचंय. सुनबाई तसं नाही. नाना गप्प बसा. आपल्या सगळ्यांमुळे झालंय ना हे सगळं. तसं नाही ग सुन. तुझी मेहनत आहे का. तुला काय सॉरटवर लागलाय का हा पुरस्कार. नाही आपण आपलं तिथं जायचं ना. आपला हक्क नाही आहे तो घे बाई पुरस्कार. मला अभिमान आहे पण नाना चला ना कशाला दिस इज युअर कॅप्टन स्पीकिंग. नागपूर आहे. नाना चला ना आता. आई ओंकार हे पाप आपल्या हातून नको. अरे मेहनत तिची आपण का करायचं ना. यात काय पाप बीप काय नाही नाना. चला ना लवकर. ओ नानी चला हा चला हा सून देते ना. चला घ्या पुरस्कार घ्या. चला ओ नाना जा ना. एवढं काय जा. मी नाना दिसते का रे. हे नाना आहेत ना, मी सासू आहे तिची. चला ना अरे हो, नको लोक रे. मारायला लागले लोक. चला ना. या नाना या. अच्छा, घ्या ना तुम्ही चला ना. नाना या, या. शिवाली ताईंचे नाना या आणि पुरस्कार घ्या. या या एकदा जोरदार टाळ्या नानांसाठी झाल्या पाहिजेत. मी इथे येतो पण मी पुरस्कार नाही घेणार. असं असं नका करू. मी पुरस्कार नाही ऐका घेणार. पुरस्कार तिचा मान आहे तो. घ्या ना. तिचा मान आहे. मी नाही घ्या ना. मी नाही- अरे, वा, वा, पुरस्कार घेतला घेतलेलं आहे. मी नाही घेणार. हे बघ कसं आहे ना. पुरस्कार घ्या ना. पुरस्कार घ्या ना. ऐक, हे बघ काय चला मला पुरस्कार घ्या. म्हणजे कसं तिने मेहनत केली ना. आमचं काय आम्ही कशाला आलोय. आपण कधी काय केलं हिच्यासाठी. हा? तू कधी काय केलंस काय मला सांग. तू हिच्यासाठी काय मेहनत घेतलीस. केलं ना. असं काय बोलता. मी केलं ना तिथे. नाही ग तिची तुम्हाला सांगतो नागपूर ते काय झालं? नागपूर नाही समीर चौगुले नागपूर. माझी सूनबाई ना तिकडून सुरतवरनं साड्या घेऊन यायची. तिच्याकडे जेवण पण कधी नाही बनवलं. खरं सांग बनवलं का नाही बनवलं ना. मी काय- ती तिची यायची रात्री जेवण बनवायची. मी नाही घेणार हा पुरस्कार माझ्या सुनाचा. मी नाही घेणार. मला 5 मिनिटं झाली हो. मी काय नाही केलं म्हणजे. नाहीच केलं मी काय नाही केलं तुमच्यासाठी. खरं आहे ते सांग. असं कसं बोलू शकता तुम्ही. मी काय नाही केलंय का तुमच्यासाठी. तिच्यासाठी काय. हो थांबा कुठे. ही माझी सून ही जेव्हा आजारी होती तेव्हा माझा गुडघ्याचा त्रास असून पण घरात सगळं कोणी केलं. विचारा ना तिला कोणी. सांग ना आता तोंड का बंद आहे. कोणी केलं. आई, तुम्हीच केलं. माझं असं काहीच म्हणणं नाही. सगळं तुम्ही केलंय. लोक अरे हे नाही आहे हो माई का बोलता ही याच्यावर? सून माझी प्रेशर मध्ये बोलते बाकी काय नाही. कसं बोलतात बघा. कसं बोलतात बघा. थांब ना जरा थांब ना. मला ना मी नाही. परत खाली गेले हे परत खाली गेले. नाना कशाला फालतूगिरी करता. काय वाटेल ते बोलू नका. आईने काय केलं नाही तुमच्यासाठी. काय नाही केलं. दारू पिऊन रात्री टाईट होऊन पाडायचाच असे तेव्हा खिशातली चपटी कोण काढायची. आईच काढायची ना. मग बापाची चपटी काढतो. हो audience आहे. बापाची चपटी अम्मा, काढतो. तुम्ही सांगा त्यांना जरा. अरे अहो ऐका अहो नका हे करू. अहो ऑडियन्स आहे. माझी चपटी याला दिसली पण माझ्या खिशात एक चपटी काढून माझी बायको तिथल्या तिथे प्यायची ते ना सांगितलं. हा? माझी बायको बेवडी आहे बेवडी. अरे काय बोलताय? अरे मला
मी बेवडी आहे तुमची दारू कमी व्हायला पाहिजे म्हणून प्यायचे मी तुम्ही संपायला नको अरे हे म्हणून काय? मला काय हाऊस नाही तुमची चपटी पिण्याची अरे इव्हेंट आहे रे, इव्हेंट आहे हा. अरे मला बेवडी काय म्हणता मग हिला विचारा ना, एकदा खिशात चपटी सापडली ना, मला ना हाताला पकडून घेऊन गेली, त्या वाईन शॉप मध्ये चपटी घेतली, माझ्या खिशात ठेवली, घरी येऊन बोलली खिशात चपटी आणि प्यायली. विचारा तिला. अरे हे काय चाललंय, शांत बसा ना जरा. आता मला सवय अरे नका ना हे. अरे नका करू, तो घ्या माईक आहे तो घ्या ना जरा. मला सवय लागली होती दारूची मग मी काय करणार लागली ना सवय दारू पिऊन पिऊन आवाज पुरुषासारखा झाला हिचा. अरे 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 सांगा त्यांना. अहो मोबाईल काय रेकॉर्ड काय करताय तुम्ही? अरे लोक बघतायत तुम्ही. अरे मला जायचंय. तिचा मान आहे, मी नाही घेणार. नाना मी हात सोडते तुमच्या पुढे. माझी इच्छा आहे तुम्ही स्वीकारा. नाना काय काय तुझी इच्छा? तुम्ही स्वीकारा पुरस्कार. अरे नाना घ्या ना, घ्या ना यार, घ्या ना. ते जाते गेले ते वर चला. पुरस्कार तिचा मी नाही स्वीकारणार. अरे मग कशाला वर येता तुम्ही? ए नाना हे तिथून पण सांगू शकता ना तुम्ही. अरे थांबा नाना. अरे सांगा ना, घ्या ना जरा, घ्या ना पुरस्कार घ्या ना. मला- जरा, मला प्लीज प्लीज नको. पुरस्कार ए, घ्या. तू घे. चल. मला नकोय नाना तुम्ही घ्या. पुरस्कार दिलेला मला आहे. तर नको आहे. अरे का वेळ लागला का तुम्हाला? ए, जरा थांबा. घ्या आणि जाऊ दे ना. हे जायचं ना मला तिकडे. जरा थांबा जरा अरे सांगा ना यार. नाना चला आता लय झालाय तो तुमचा. चल तिकडे. मी पुरस्कार नाही घेणार. अरे तिचं थांब. मान्यता आहे, तिला घेऊ अरे दे ना. थांबा ना नाना, हे. तिकडे कुणीतरी चला ना. ऐका ना यार. पुरस्कार घे रे. मी नाही घेणार. मला नाही. पुरस्कार घे ना यार. अतिशय भन्नाट परफॉर्मन्स. वा वा, मजा आ गया. प्रसाद दा. ॲक्च्युली ना सोमवार ते सोमवार 24 तास महाउद्योग पुरस्कृत MHJ भूषण पुरस्कार सचिन मोटे. 24 तास हा माणूस विषय काढत असतो आणि काय त्याच्या डोक्याचं आणि त्याच्या बुद्धिमत्तेचं करावं मला प्रश्न पडतो सिरियसली. एकदा मोठे सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्याच पाहिजेत. अफलातून कॉन्सेप्ट होती. हा अनुभव सचिनला आलाय? काय काय किस्सा आहे, काय सांगू शकाल? एका इव्हेंटला ते गेले होते हां. आणि त्यांना पुरस्कार होता एका इव्हेंटला. आणि त्यावेळेला त्यांच्याच बरोबर एका उद्योजिकेला पण पुरस्कार होता. आणि त्यावेळेला त्यांची फॅमिली अशीच बराच वेळ काढत होती. ती येतच नव्हती की ना मला नाही यायचं. अरे आपण काय केलंय, तिने केलंय. तर एवढ्याशा 3 लाईनवरून आम्ही ते सगळं डेव्हलप केलं. बापरे. सरांना विचारलं तिथे की तुम्हाला विषय कसे सुचतात, तर सरांनी सांगितलं हा आता विषय झाला, तुम्हाला दिसेल लवकर. वा वा, ब्रिलियंट सब्जेक्ट होता आणि उत्तम सांघिक सादरीकरणाचा नमुना होता. फार मजा आली. मंडळी, भाडेकरूंची धम्माल जोडगोळी पुन्हा एकदा सज्ज झाली आहे घरमालकाची फिरकी घेण्यासाठी. चला तर बघूया यावेळी ते नेमका काय उपद्व्याप करतायत ते. हे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इब्लिस कलाकार. गदर 2. लढा गोंडू धोंडूचा. गदर 2. लढा गोंडू धोंडूचा. ह्या नावाचा पिक्चर असतो पम्या. लडा गोंडू धोंडूचा. कोणी बनवला हा घाणेरडा पिक्चर? कोणी येणार नाही हा पिक्चर बघायला. आपण का चाललो रिकामे थिएटर मध्ये? तीच तर गंमत आहे ना. रिकाम्या थिएटर मध्ये जाण्यातच गंमत आहे. तुम्हाला कळत नाहीये, तुम्ही सिक्युरिटी बघताय, आम्ही फॅसिलिटी बघतोय. आम्हाला नकोय फॅसिलिटी. मला गदर 2 बघायचा आहे. 1 मिनिट. माझ्याकडे उपाय आहे. बापरे. आपण काय करूया, हा. आपण सोपं करूया. काय? छापा काटा करूया. हा. छापा आला तर आपण जाऊया लढा गोंडू धोंडूचा. हा. काटा आला तर आपण गदर 2ला जायचं नाही. चालेल चालेल. हे आधी केलं पाहिजे होतं. आवड येत नाही. नवसाच्या भेटला ना आपल्याला. चल. चला चला. चल. 1 2 मालक काय बोलायचं नाही. याच्यासाठी घर दिलं मी तुम्हाला. अरे तुम्ही गरीब आहेत, बॅचलर आहेत म्हणून मी घर दिलं वसारनो. मी काय ऐकतो हे वसारनो. तुम्ही मुलींना आणता या घरात, मैत्रिणींना आणता घरात या वसारनो. ते काय नाही, सामान भरा ना आताच्या आता करा. माय हाऊस टू गेस्ट हाऊस. गेस्ट आउट.
अरे बोलावा सऱ्यानो. ओ तुम्ही कोण? मी मालक. कोणाचे? या घराचा. आम्ही तुम्ही भाडे करू. हा हा पम्या. हा सरमे. तुमचं नाव? अरुण कदम. तुम्ही कोण? मी मालक आहे ना. आम्ही कोण? तुम्ही भाडे करू आहे. भाडं देतो ना आम्ही, हा. वेळेवर देतो ना. अरे हा भाडं मिळालंय ना? मिळाले. मग प्रॉब्लेम काय? नाही काय नाही. मग निघा. तुम्ही या घरामध्ये मैत्रिणी घेऊन येता. सगळी चाल बोलते, अख्खं गाव बोलतोय. तुम्ही इकडे मैत्रिणी घेऊन येता. कोण बोलताय? शेजारचे बोलतात. कोण शेजारचे? ते काशीनाथ आणि पिंकी भाभी. ते तुम्हाला भाडं देतात? नाही आम्ही कोण? तुम्ही भाडे करू. हा कोण? हा सरम्या. हा कोण? हा पम्या. तुमचं नाव काय? अरे अरुण कदम. तुम्ही कोण? मी मालक आहे. आम्ही अरे भाडे करू. वेळेवर भाडं मिळतं ना? अरे हा आजच्या महिन्याचं भाडं मिळालं ना? हा मिळाले. मग प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काहीच नाही. मग निघा. अरे सॉरी सॉरी. वसऱ्यानो हे बघा, एक शब्द नाही बोलायचा आता. वसऱ्यानो मी काहीतरी सांगायला येतो, तुम्ही बोलता मी गोंधळून जातो. अजिबात बोलायचं नाही. अब मैं बोलेगा तुम सुनेगा. वसऱ्यानो तुम्ही माझ्या घरात मैत्रिणी घेऊन येता. सगळ्यांना माहिती आहे, मलाच माहिती नाही. वसऱ्यानो काय लावले फालतूगिरी? सगळ्यांना माहितीये? सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला माहित नाहीये? नाही माहिती. वसं तेच सांगतोय. तुम्हाला आता कळलं? आता कळलंय मला. मग प्रॉब्लेम काय? नाही प्रॉब्लेम. मग निघा. सॉरी सॉरी. नाही ते काय? फिर मैं ना ऍक्च्युली वसाऱ्यानो ब्लॅक अँड व्हाईट येलो हँड पकडलाय तुम्हाला मी. वसाऱ्यानो हे बघा, ह्या पोरी आहेत ना. वसाऱ्यानो ह्या पोरी आहेत ना. या पोरी आहेत. मग आम्ही पुरुष आहोत. तुम्ही कोण आहात? मी मालक आहे. म्हणजे तुम्ही पुरुष नाही आहात? नाही नाही मी मालक पुरुष आहे. पण आता आजोबाबा झालं तर मी आजोबाबा पुरुष आहे. आधी मालक होतो मग पुरुष होतो, मग आता आजोबाबा पुरुष झालं. एक मिनिट. तुम्ही आजोबाबा मालक पुरुष आहात? हा मग काय? आजोबाबा मालक पुरुष तुम्हाला भाडं देतात? होईल झालं नाही रे. आम्ही तुम्हाला भाडं देतो. हा मग ह्या महिन्याचं भाडं मिळालं? हा मिळाले. मग आजोबाबा मालक पुरुष त्यांच्याकडे भाडं मागा. आई यार सॉरी यार, माझ्या लक्षात राहत नाही. नाही आजोबा करते. आम्ही आत्ताच्या आत्ता इकडनं निघतोय. तुमचा मालकाचा नेहमीचा नाही नाही नाही, एक मिनिट बोल यार, सरम्या. एक मिनिट. वसऱ्यानो मीच मालक, मीच आजोबाबा, मीच कसं माझ्याकडनं भाडे घेऊ. वसऱ्यानो तुमच्याकडनं भाडे तुम्ही काही पण सांगता. वसऱ्यानो एक मिनिट वाजू. काय या पोरी आहेत ना. वसऱ्यानो मालक या पोरी नाही आहेत. अरे या पोरी आहेत. मालक तुमचा डोका हात ठेवून सांगतो, या पोरी नाही. ते मी माझ्या डोळ्याने बघतोय. ह्या पोरी आहेत. मालक या पोरी नाही आहेत. मग काय भावले आहेत. या पावल्या आहेत. मालक या मालक काय तुमच्या डोळ्यात भावल्या ओळखला तुम्ही. मालक तुमच्या डोळ्यांचं काय करू मालक? एक मिनिट. ह्या भावले आहेत. हा झालं ह्या भावले अरे ह्या भावले झालं. एक मिनिट मन जरा बघू. मी जरा बघू. झालं डायरेक्ट माझ्याकडे बघ. थोडासाच लावा.
बावल्या बावल्या म्हणजे बावल्या सोड म्हातारे. वसाऱ्या सोड म्हाताऱ्या बोलली ही वसाऱ्यानं मालक या बावल्या नाही हाय मालक या बोलक्या बावल्या आहे या बोलक्या पाहुण्या आहेत. अरे वसंत पण ह्या बोलक्या बावल्या तुमच्या घरात काही करतात मालक ते काय आहे ते आम्ही कॉलेजमध्ये आहोत ना हा तर आम्ही कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये बोलक्या भावल्यांचा भाजीवाल्यांचा खेळ करणार आहोत मालक आणि या बोलक्या भावल्या मी ते आपले प्रसिद्ध बोलक्या भावल्यांचे शो करतात बघा ते आपले अरुण कदम कसा आहेत मस्त मी पण मस्त ते आपले ना रामचरण पांडे त्यांच्याकडून आणले आहेत काय बोललास रामचरण पांडे बोलक्या बावल्यांचे जे खेळ करतात ते रामदास पाद्य वसाऱ्यानो औरा पण अभ्यास नाही तुम्ही करू शकत न तुम्ही ह्या बावल्या वापरता काय अक्कल बिकल आहे का नाही वसाऱ्यानो मालक तुम्हाला रामदास पाद्य माहितीत मालक अरे यारायच काय काय करायचं या ज्ञानाचं मालक मालक मी काय म्हणतो म्हणजे काय? सगळ्यांना कळलं पाहिजे हे तुमच्यापर्यंत मर्यादित राहिलं नाही पाहिजे हे सगळ्यांना कळलं पाहिजे मालक माझी बॅग हा. कुठे आहे? माझी बॅग कुठे तुम्ही मालकाचं काहीतरी करा कधीच. नेहमीच आपण निघूया. चप्पलीकडे चप्पलीकडे आधी घर सोड बालानो एक तिकडे होती ही इकडे होती अशी आदला बदल कधी झाले रे मालक ते काय मगाशी तुम्ही येताना असे आलात ना म्हणून तुम्हाला ही तिकडे ही इकडे दिसली आता येताना असे आलात ना म्हणून आता उलट दिसते तुम्हाला हा मी असं आलो अरे पण ते महत्वाचं नाही वसर अरे या बावल्या आहेत ना वसर ऍक्च्युली कसं माहितीये बावल्यांचं कसं एक ऑपरेटर असतो ना तो ऑपरेटर मागे असतो तसा हात घालतो आणि शिकवत असतो थोडं म्हणजे तुम्हाला माहिती मी एक मिनिट अरे वसर तो कळला नाही तुम्हाला नाही माझी पावले ना हा. मी दाखवतो हा म्हणजे ते ऍक्च्युली कसं दाखव मला दाखव झालं हा अरे हॅलो हॅलो अरुण कदम येस येस वेळ झालं हॅलो हॅलो गुड 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 लव यू अरे वा छान भारी आहे रे तुझी बावली पण वसर्या वसर्या बावली बोलते तू बोलायला पाहिजे वसर्या बावली बोलत नाही तू झालं रे मालक तुम्ही ना जिनियस आता मालक जेनेस बसारे जाऊन दे ऍक्च्युली हे सोपं काम नाही तुम्हाला कळत नाही ऍक्च्युली ऑपरेटर हे सगळं ऑपरेटर तो फक्त ती बोलते असंही सगळं मला कळलं मला मी है ना? आता करतो बघा हॅलो हाऊ आर यू आय लव्ह यू सगळे करेक्ट आहे थोपाड करून इचकतोस ऍक्च्युली तू असून असं बोलतो कळलं नाही फक्त हे हल्लं पाहिजे हे नाही हल्लं पाहिजे बसऱ्यानं मालक तुमचे ओठ हलत नाहीत पण वाक्य पण कळत नाहीत पण ते महत्वाचं नाही ते काय महत्वाचं आहे तर याने असं बारीक आवाजात बोललं पाहिजे आणि याने असं मोठं असं हल्लं पाहिजे क्लिअर हे सोपं नाही काम आहे हा? तुम्ही आता बसा तुम्ही मी हा तुम्ही माझी अपडेटेड आहे बाहुली है ना? उभी राहते हा, उभी राहते बघा मालक अरे वा जाम भारी हा, बघा आता हा हा हॅलो अरुण कदम हा हा हा. अरे झालं जाम अपडेट आहे रे एक नंबर भारी 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 बरं मी काय बोलतो आता माझ्या नातवाचं बारसं येतं याच्यातली एखादी बावली मला मिळेल नाही मालक ह्या आमच्या आहेत आम्ही तुम्हाला नवीन करून देतो वाटलं अरे नवीन नको रे लय टाइम लागणार आता आले जवळ बारसं आहे मी लगेच करून देतो फक्त 25,000 रुपये लागतील औरा 25,000 काय येराच काय तर तुमच्यासाठी 26,000 ठीक वाचाऱ्या रिस्पेक्ट कवरा येतं मालक आहे ना असं वागायचं ए मला फुगल पे आहे तुझ्याकडे आय 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 लवकर लवकर हा. 2800 आले 26,000 आले 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 26,000 आले 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 डन डन हा डन डन चला आणि हे बघा प्लीज लवकर काय ते करा बावली पाठवून द्या नाही देतो सगळं पॅक करतो सावकाश जा मालक. जाम भारी
हे झालं नातवाच्या बारशाला वाहिली ना एक नंबर हा. तुम्ही पागल आहात मी निघते इथून मला यायचं. ए, पण ए, बरं, चला, ए, नाना, थांबा, लढायला थांबा. जाऊया, लढ- ए, गदर बस, नको. ए, प्रत्येक गदर वेळी नको. इथं झालंय. एक- अजिबात नाही अरे, रात्री थिएटरच्या इथे अरे, वाट बाबा, बघतो आम्ही तुमची म्हणजे- गदर तुझ्या बाहेर नाही, नाही, यायचं. लढा नाही, लढा या. बाय, आम्ही येतो बाय बाय अरे हा, बाय Take care. बाय बाय झालं, मला सांगा. बाय करून गेला वसार पाण्या वसाऱ्या याला समजलंच मला मी ऐकतो म्हणून तुम्ही काय कराल अरे त्या बावल्या माझ्या समोर चालत गेल्या बाय बोलून गेल्या वसाऱ्यानो तुमचा सागला खेळ म्हणा कल्लाय सागला खरं कल्लाय वसाऱ्यानो अरे त्या बोलक्या भावल्या नाही आहेत वसाऱ्यानो त्या सेलवर चालणाऱ्या भावल्या आहेत त्यांना ऑपरेटरची गरजच नाही वसाऱ्यानो अरे ते चालतात बोलतात कुठं पण जातात बसू शकतात उठू शकतात वसाऱ्यानं अरे फसवाल म्हणा मालक तुमचं काय करू हे झालं अरुण कदम या नावातच मजा आहे मालक तुमचं आणि मेंदूचं वेगळंच नातं आहे मालक मालक तुम्ही गदर घातक घायल सगळं आहात मालक तुम्ही जिनियस आहात मालक तुम्ही जिनियस आहात अरे यार मी जिन्याच आहे बसा पण तुम्ही लक्ष ठेवा तुम्हीच लक्ष ठेवा हा? Clear? चलो, all the best. असेच सावरत राहा या, मला बाय 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 ए, झालं येरे रे येरे माणसं शेरच्या भावले मला सांगतात बोलके बाई. या काय? रमेश आयुष्य सुंदर आहे फक्त घर मालकाचं नाव अरुण कदम पाहिजे क्या बात है बाहुल्यांचा खेळ अप्रतिम मस्त सई तुमच्या चौघांचं कोऑर्डिनेशन खूप सुंदर होतं म्हणजे ते दिसायला खूप सोपं दिसत होतं पण ते करायला आय एम शुअर खूप अवघड असणार आणि तुम्ही ते त्याच्यात खूप ईज होती अरुंडा मला तुमच्याकडे बघितलं की 100% वाटतं की आयुष्य सुंदर आहे फक्त तुमच्यासारखा एक रंग आयुष्यात पाहिजे आहा. तो असला की मग काय टेन्शनच नाही मजा आली आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया